नमस्कार. आपण आलेलो आहेत बोळेगाव येथील प्रगतशील शेतकरी विलास भाऊ चितळकर यांच्या शेताच्या फार्मवरती. तर बघूया या काळ्या वावरामध्ये हिरवं सोनं कसं पिकवलं विलास भाऊंनी. तर याला काय काय दिलं या शिमलासाठी, काय काय औषधं मारली त्यांनी, ते त्यांच्या तोंडून ऐकू. बर नमस्कार. मी विलास चेतनकर शिवटेकडी. आम्ही विनोद भोगोडके यांनी आमच्या तिथं प्लॉट वरती येऊन भेट दिली. त्यावेळेस आमच्या प्लॉटचे शेडे बंद झाले. असं वाटलं होतं का आता शिमला उपटून टाकावं लागेल. आणि शिमलाचे शेडे बंद झाल्यानंतर तिचा आयुष्य संपुष्टात येतं असं आम्हालाही माहिती. पण विनोद भाऊंनी सांगितलं का आमचं रुटकिंग आणि अभिषेक हे औषध जर तुम्ही घालून दिलं तर 100% जादू होईल. पण आमचा विश्वास बसला नाही. त्यांनी आम्हाला डेमो दिला पहिला रूटकिंग आणि अम्बिशनचा. तर ते रूटकिंग आणि अम्बिशन सिमलाला खालून दिलं. खालून दिल्याबरोबर चौथ्या दिवशी असा रिझल्ट आला तर सिमलाला पूर्णपणे बा डोळा शेंडे फुटले, वरूनही फुटले आणि हे बघा खाली बुडापर्यंत कसे शेंडे फुटले. हा एक रिझल्ट. आणि त्यानंतर दुसरा असं हे बघा सिमला 250 ग्रामची एक एक मिरची बनवली यासाठी काय मारलं. याच्यासाठी रुटकिंग आणि अम्बिशनचा जितका रिझल्ट आला तुमची एकदम इझीत आली. 4 ते 5 दिवसामध्ये त्याची फक्त झपाट्याने वाढ झाली असं आम्हाला रिझल्ट आला. या औषधाबद्दल तुम्ही अशा बाकी शेतकऱ्यांना काय सांगू. आम्ही त्यांना सांगू शकतो दुसरे औषधं मारल्यापेक्षा खरोखर रुटकिंग आणि अम्बिशन या औषधांचा 100% रिझल्ट आहे. फुटवा आणि एकदम झाडाला काळोखी त्याची देण्यासाठी ते बघा गेलेले शेंडे कसे फुटले परत दाखव या झाडांची पाहून घे. नवीन शेंडा असा त्याचा रिझल्ट आहे. शेतकऱ्यांना सांगू शकतो रुटकिंग आणि अम्बिशन 100% द्या. समाधानी आहे या औषधाबद्दल. एकदम समाधानीने आनंदी एवढे शेंडे फुटले म्हणजे अजून 2 महिने मिरची चालेल. ज्यांना कोणाला औषधं घ्यायचं असेल त्यांनी दुकानावर मानसी अग्रो एजन्सी मानगाव तुम्ही औषधं घेऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद.